नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशन. आणि आम्हाला माहितीये आम्हाला एक दिवसाचं आंदोलन करून काही लोक देत नाहीये. एक दिवसाचं आंदोलन आता काँग्रेसचं सरकार होतं, जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करायचो, जेव्हा जेव्हा उपोषण करायचो, जेव्हा जेव्हा आम्ही संप करायचो, काँग्रेसने कधीही आमचा एक दोन महिने आम्ही संप केले, पण कधीही एक रुपया आमचा कापला नाही. पण हे सरकार आल्यापासून आम्ही जर या आंदोलनाला जरी आलोय आता, तरी आमचा एक दिवसाचा पगार कापतात. म्हणजे इतकी दडपशाही चालू आहे. म्हणजे काँग्रेस सरकार आणि असं म्हणत नाही, महिला एकीकडे म्हणता महिला सक्षमीकरण, मग कसलं महिलांचं सक्षमीकरण करतात? महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने नवी मुंबई येथील रायगड भवन आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हे आंदोलन ब्रिजपाल सिंग, रश्मी म्हात्रे, राजेश सिंग, नवनाथ देवतले, मुकुंद कदम, सतीश चौधरी, सूर्यमणी गायकवाड, निलेश दातखेले, विष्णू आमरे, भगवान दवणे, दिनकर म्हात्रे, विठ्ठल करंजे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील असंख्य अंगणवाडी सेविका मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. आयुक्तांना शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर शिष्टमंडळाला आयुक्तांनी आश्वासन दिले असल्यामुळे धरणे आंदोलन थांबले. सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी आणि आपल्या संघटनेचे आदरणीय नेते, आपण ज्याला नेताजी असं म्हणतो, ते ब्रिजपाल सर, कॉम्रेड राजेश सिंग, कॉम्रेड दवणे, कॉम्रेड निलेश आणि आपल्या ह्या सगळ्याच्या प्रतिनिधी कॉम्रेड म्हात्रे, मिस्टर अँड मिसेस भगिनींनो, आज नेताजींनी हा जो निर्णय घेतला इथं मोर्चाचा, तो अत्यंत यशस्वी झालेला आहे भगिनी. कारण नेताजींचं नेतृत्व आणि कर्तृत्व, त्यांचं जे डोकं चालतं ना, विचार, ते फार पुढचा विचार करतात. खरं तर हे मोर्चा आझाद मैदानाला व्हायचा होता, बरोबर राजेश, पण नेताजी म्हणले नाही, आयुक्त कार्यालयावर करायचा. कारण तुमचे प्रश्न सोडवणारे अधिकारीच असतात, काही धोरणात्मक असतील तर ते मंत्री असतात. रिचार्जचे पैसे देत नाही आहे आणि बोलतात अंगणवाडी केंद्रामध्ये मुक्का मुलगा आहे. काय करायचंय? त्याचा काय रात्री बाजार काय मोठा काय डोका चालला या सरकारचा? आणि सरकारने एक अशी आचार तयार करते. लाडकी बहिणीने 15,000 रुपये दिले, त्याचे फॉर्म कोणाचे भरून घेतले? तुमच्याकडून भरून घेतले. काही लोकांनी काही अंगणवाडी सेविकांना दिले. मदतनीसला काय सांगितलं माहितीये? तू आमच्या गावाची नाही, म्हणजे तू महाराष्ट्राची लाडकी बहिणीच्या तू फॉर्म भरला. जर आश्वासन देऊनही न्याय मिळाला नाही तर मात्र भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे अंगणवाडी सेविका चेतना सुर्वे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले. माझं नाव चेतना चंद्रकांत सुर्वे, मी ठाणे प्रकल्पातून सेविका म्हणून काम करते. आमची ही योजना जवळजवळ 2 ऑक्टोबर 1975 ची ही योजना आहे. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आम्हाला ग्रॅज्युटी, त्याच्यानंतर आम्हाला पेन्शन मिळावी. पेन्शनसाठी आम्ही सतत सरकारकडे मागणी करत आहोत, पण सरकार काय त्याच्याकडे फक्त आम्ही करतोय हेच बोलत आहे. पेन्शनचं ते काहीही लक्ष देत नाहीये. आम्ही प्रत्येक वेळेला मीटिंग झाली की त्या मीटिंगला तर तुमचा प्रस्ताव आम्ही आखलेला आहे, करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रॅज्युटी आता याने म्हणजे सरकारने सांगितलंय की तुम्हाला ग्रॅज्युटी पण आम्ही देणार आहे. गुजरात सरकारला हायकोर्टाने जी मंजुरी दिलेली आहे ग्रॅज्युटीसाठी, त्यांना तिथे मिळते, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त देतो फक्त आश्वासन. आमची 2024 ला ज्या वेळेला आम्हाला मानधन वाढवण्यात आलं, 5,000 मानधन वाढवण्यात आलं, पण ते मानधन सुद्धा आम्हाला फक्त 3, म्हणजे सेविकेला 3,000 आणि मदतनीसला 2,000 अशा प्रमाणे ते सुद्धा आम्हाला आता म्हणजे असं 5,000 एकूण देणार होते, पण ते सुद्धा आम्हाला आता 3,000 सेविकेला देतात आणि 2,000
मदतनीसला मिळते. म्हणजे त्यातले सुद्धा ते ग्रॅज्युटी याच्या आपलं काय प्रोत्साहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांनी सांगितले. प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुद्धा त्या लोकांनी 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता, 3,000 रुपये देणार, 2,000 रुपये त्याच्यात 16 मार्क्स ठेवलेले आहेत. पण त्या मार्क्सला सुद्धा काही अर्थ नाहीये. जर सेविका काम करत असेल तर मदतनीसला प्रोत्साहन भत्ता मिळाला पाहिजे, पण याच्यात मदतनीसला मिळतं, सेविकेला नाही. काही ठिकाणी मदतनीसला दिला गेला, सेविकेला दिलं गेलं. हे चुकीचं आहे ना. काम कुठे होतंय? मोबाईल मध्ये जेव्हा काम होतं दिसतं तेव्हाच तो देण्यात येतो. म्हणजे सगळी अफरातफर आहे. काहीही प्रोत्साहन भत्ता मिळत नाही आम्हाला वेळेवरती. जवळजवळ आता 100% पैकी जवळजवळ फक्त 30-35% लोकांना प्रोत्साहन. आता हा डिसेंबरचा जवळजवळ 80% लोकांना मिळालेला असेल. नाहीतर प्रोत्साहन भत्ता 100% हा मिळत नाही. म्हणजे आम्हाला मानधन वाढून सुद्धा काही त्याचा म्हणजे 2,000 रुपये आम्हाला ते देतच नाहीये. कारण त्यांनी टक्केवारी त्याच्यावर पण आम्ही म्हटलं की आम्ही करतो. आता आम्हाला FRS चं काम सांगितलंय. मोबाईल मध्ये आम्ही FRS चं काम करतो, पण FRS चं काम करताना तुम्ही मोबाईलचे फंक्शन तर चांगले द्या ना. काम करायला आम्ही नाही म्हणत नाहीये, पण जेव्हा एखाद्या लाभार्थ्याकडे जातो आणि लाभार्थ्याकडे आम्ही त्या लाभार्थ्याचा FRS म्हणजे फोटो 15-15, 20-20, अर्धा-अर्धा, एक तास तो लाभार्थी राहणार का उभा? राहू शकत नाही. पण तेही वैतागतात आणि यांना त्या लाभार्थ्याचा फोटो पाहिजे. कसं काय होणार? तुम्ही त्याचा जो मोबाईल आहे तो चांगल्या दर्जाचा द्या, त्याच्यात फॅसिलिटी चांगली द्या, तर ते आम्ही घेऊन आता चालला पाहिजे ना. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला FRS चा तर प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा ग्रॅज्युटीचा पेन्शनचं झालेलं. आता आपल्याला दुसरा कुठला प्रश्न? नाही, लाभार्थ्यांना जो आहार दिला जातो THR, हा आम्ही मुळात सांगतो तुम्ही बंद करा. जो THR जो दिला जातो कोणीही लाभार्थी खात नाही. अक्षरशः हा सगळा जो डोलारा आहे जो पोषणाचा म्हणजेच अंगणवाडीचा, तो आहारावरती आहे. पण जर ते आहार आम्ही पालकांना देतो, ते खातच नाही, तर त्याचा उपयोग काय? गुरढोर मध्ये तुम्ही बघितले असेल, गुरढोर सुद्धा तो आहार खा. तुम्ही चांगल्या दर्जाचा आहार द्या, का नाही लोक घेणार? आणि मग कसं कुपोषण मुक्त होणार भारत? जर तुम्ही चांगल्या दर्जाचा आहारच दिला नाही तर कुपोषण मुक्त भारत होऊच शकत नाही. कारण लाभार्थी घ्यायलाच मागत नाही आहार. मग आम्हाला इकडून वरून दबावतो, तुम्ही काम काय करता, तुम्ही काय करा. अरे पण आम्ही काय त्यांना त्यांच्या घरापर्यंत देऊ शकतो, पण त्यांनी खाल्लं तर पाहिजे. तोंडापर्यंत आम्ही इथपर्यंत देऊ शकतो, त्यांनी गिळलं तर पाहिजे. त्यामुळे कुपोषण हे वाढलेलं आहे. जो कुपोषणाचा आकडा हे दाखवतात तो फसवा आहे, माझं तर म्हणणं आहे. कारण कोणीही लाभार्थी आहार घेत नाही. दुसरं मोबाईल मला एक सांगा, आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या सुद्धा आता निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अंगणवाडीचा वापर केला गेला आणि केला असेल तर त्याचा भत्ता तुम्हाला मिळाला नाही. आम्हाला त्याचा आहे बघा, KYC. आता तुम्हाला लाडक्या बहिणीची जी KYC आम्हाला सांगितलेली, ज्या विधवा महिला आहेत, घटस्फोटित महिला, ज्यांचे वडील वारलेले म्हणजे वडील नाहीत, अशांची आम्हाला KYC, त्याचा सुद्धा एक उलट जे फॉर्म जे आम्ही भरले त्या फॉर्मचे पण आम्हीच पैसे दे, म्हणजे आम्हीच झेरॉक्स काढलेले आहेत. फॉर्मचे सुद्धा, झेरॉक्सचे सुद्धा ते पैसे देत नाहीत. आम्हाला 2,000 रुपये वर्षाला देतात, त्याच्यातूनच ते खर्च. काय काय त्या 2,000 करायचं? म्हणजे त्या झेरॉक्स सुद्धा अवेलेबल आम्हाला करून दिलेले नाहीत. फक्त आम्हाला PDF दिले, तुम्ही झेरॉक्स काढा आणि त्याच्यावरती करा. पुन्हा आम्हाला जे शिफारस पत्र आम्ही त्यांच्यासाठी लावलं गेलं त्या फॉर्मला, तो पण आम्हालाच काढावं. आता माझ्या एरियामध्ये जवळजवळ मी 60-70 फॉर्म भरले. आता 70चा विचार करा, 2 आणि 2 4 रुपये, किती गेले पैसे? म्हणजे हे देणार कोण? प्रत्येकीचा असा खर्च सरकारी खजान्यामध्ये त्यांनी जर झेरॉक्स काढले तर त्याचे पैसे लावतात. मग आम्हाला काय नाही, फक्त आम्हाला आमच्याकडे फक्त मानधनी म्हणून आम्ही सांगतो, आम्ही जर सरकारची सगळी कामं करतोय, मग आम्हाला मानधनावर का तुम्ही ठेवले? आम्हाला वेतन द्या ना. आता तुमचं 1 दिवसाचं हे लक्षणीय उपोषण आहे, त्यानंतरची पुढची भूमिका तुमची काय? आता बघा, हे म्हणजे आमचं ग्रॅज्युएटीसाठी आहे. आता या लोकांच्याकडे जेव्हा आम्ही मिटिंग घेणार, हे लोक काय प्रस्ताव पाठवलेला आहे. आता आज मिटिंगला काय होतंय ते बघू. प्रस्ताव नाही तर मग याच्यापेक्षा आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. तेव्हा म्हणजे ही लोक सांगतीलच, आमचे पुढारी सांगतीलच की कोणती तारीख काय ठेवू. कारण आता कसं पावसाळा संपलेला आहे, त्यामुळे आता काय आंदोलन करायला काय. आणि आम्हाला माहितीये, आम्हाला 1 दिवसाचं आंदोलन करून काही लोक देत नाहीये.
एक दिवसाचं आंदोलन आता काँग्रेसचं सरकार होतं, जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन करायचो, जेव्हा जेव्हा उपोषण करायचो, जेव्हा जेव्हा आम्ही संप करायचो, काँग्रेसने कधीही आमचा एक दोन महिने आम्ही संप केले पण कधीही 1 रुपया आमचा कापला नाही. पण हे सरकार आल्यापासून आम्ही जर या आंदोलनाला जरी आलोय आता तरी आमचा 1 दिवसाचा पगार कापतात. म्हणजे इतकी दडपशाही चालू आहे. म्हणजे काँग्रेस सरकार आम्ही असं म्हणत नाही, महिला एकीकडे म्हणता महिला सक्षमीकरण, मग कसलं महिलांचं सक्षमीकरण करता? उलट महिलांच्या डोक्यावर तुम्ही पाय देताय. महिलांना तुम्ही द्या ना. आणि आम्ही कामाला नाही म्हणत नाही, आम्ही काम करायला सगळं काम करायला तयार आहे. लाडक्या बहिणीचे आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, लाडक्या बहिणीचे सुद्धा मदतनीसांनी पण फॉर्म भरलेले आहेत, पण त्यांना 50 रुपये कबूल केले होते ना, फक्त सेविकांना दिले. आणि ज्या जागेवरती सेविका नाहीये तिथे मदतनीस होत्या, काहींना सुपरवायझरनी वरच्या लेवलच्या लोकांचे तुम्ही फॉर्म भरा, बिचाऱ्यांनी त्यांचे फॉर्म भरले लाडक्या बहिणीचे, पण मदतनीसांना 1ही रुपया अजून देण्यात आलेला नाही. हे खरंच म्हणजे दुर्दैव आहे की तुम्ही काम करून घेता आणि पैसे देत नाही. एक महिला म्हणून आता म्हणतात ना की एकीकडे महिलांवर बलात्कार होतोय, अत्याचार होतोय आणि आमच्यासारख्या महिलांकडनं काम करून मानधन वेळेवर दिलं जात नाही, आमच्यासारख्या महिलांची फसवणूक होते. त्यामुळे आमच्या आता 15,000 किंवा 13,000 काय होते तुम्ही सांगा. आणि कधीही यांना जेव्हा पाहिजे सुपरवायझर फोन करणार, हा आकडा पाहिजे, हे लाभार्थी पाहिजे, कुठे असेल तिथून टाकायचे, रात्र नाही दिवस नाही यांचं काम चालू. आम्हाला मोबाईल रिचार्ज, आता मोबाईल रिचार्जचे किती पैसे झाले? 3 महिन्याचे आपण 900 रुपये, आम्हाला हे 3 महिन्याचे 500 रुपये देतात. आता हा कुठला प्रकार आहे हेच आम्हाला कळत नाही. आणि 2 महिने यांनी आम्हाला म्हणजे स्वतःहून आम्हाला कार्ड दिले, सिम दिले यांनी, आणि पैसे भरून तो कार्ड दिला. आणि आता त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या महिलांना ते सगळे पैसे द्यावे लागतात मोबाईलचे रिचार्ज, कारण त्यांच्याकडनंच करावं लागतं. ते आमच्याकडनं पुन्हा या महिन्यात सगळे काढून घेतले मोबाईलचे कार्ड.